आता पावसाळा सुरू झाला. आपल्याकडे जी काय रोपं आहेत ती आपल्याला मोठी केली पाहिजेत, चांगल्या रीतीनं लावली पाहिजेत. हे कढीपत्त्याचं तयार झालेलं रोप. आपण काय केलं, खड्डा काढला, त्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा टाकला, माती टाकली आणि आता आपण तिथं गांडूळ खत टाकून हे रोप लावलं. आता या रोप लावल्यानंतर पावसाळा आहे, त्याच्या बुंध्याशी पाणी साठणार. यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या इकडं महादेवाची जशी मंदिरात पिंड असते तसं तिच्या बुंध्याजवळ, म्हणजे हे रोप लावले त्याच्या बुंध्याजवळ उंचवटा करायचा, म्हणजे खोडाजवळ पाणी साठणार नाही आणि रोप चांगलं वाढेल. अशा रीतीने आपण आता हे कडीपत्त्याचं रोप लावलं. अशी आपल्याकडे बागेत पावसाळा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आवडीनुसार रोपे लावता येतील. तर अशा रीतीनं हे कडीपत्त्याचं रोप पूर्ण लावून झालं, त्याच्या बुंध्याशी उंचवटा केला आणि त्यानंतर जो अर्धवट कुजलेला पालापाचोळा गवत होतं ते आपण तिथं टाकलं. त्याचा उद्देश असा की हे सर्व कुजणारच, त्याशिवाय आतमध्ये ओलावा चांगला राहील आणि आतमध्ये माती अतिशय भुसभुशीत राहील, ती कठीण होणार नाही आणि ज्यामुळे मुळांना वाढायला अतिशय पोषक वातावरण राहील. अशा रीतीने हे कडीपत्ता रोप पावसाळा सुरू झाल्यावर पूर्ण लागवड झाली.